गजरामध्ये आपण एकदा स्वागत करूया लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे सरांचं। तासगावच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करतोय। रोहित दादा कल्चरल ग्रुप आणि जिवाळा सोशल फाउंडेशनच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। धन्यवाद सर। त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ लेखक प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। रवींद्र पाटील माजी सभापती मार्केट कमिटी तासगाव यांनी त्यांचा सत्कार करावा। प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव सर यांचा सत्कार। धन्यवाद सर। व्यासपीठावरती उपस्थित प्राध्यापक डी ए माने सरांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। स्वप्नील जाधव यांनी प्राध्यापक डी ए माने सरांचा सत्कार करावा। प्राध्यापक डी ए माने सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। धन्यवाद सर। त्याचबरोबर तासगावचे सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक एम बी पवार सरांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होते। रवींद्र पाटील यांना विनंती करतो आपण प्राध्यापक एम बी पवार सर माजी उपनगराध्यक्ष अनिल पाटील यांनी त्यांचा सत्कार करावा। प्राध्यापक एम बी पवार सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते। अनिल पाटील सत्कार करतात। धन्यवाद सर। धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी प्राध्यापक प्रशांत मोरे सरांचा परिचय करून देत आहेत पत्रकार संजय माळी। आजच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पासाठी आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय प्रशांत मोरे सर यांची थोडक्यात ओळख अशी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी 5600हून वेगळे प्रयोग केले, आई आणि बापाची कविता करून ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला रडवलं असंच म्हणतो की याचं कारण असं की ज्यांच्या कवितेचा बाज आणि ज्यांच्या कवितेचा लय हा आपल्या अंगावरती शहार आणणार आहे। दूरदर्शनवरती सुद्धा त्यांच्या बऱ्याच कवितेचे कार्यक्रम झाले। आज आपण सोशल मीडियाचा वापर करतोय। सोशल मीडियावर सहज आपण सर्च केलं तर यूट्यूबवरती सरांच्या जास्तीत जास्त कविता आहेत। त्या कविता हा अतिशय सुंदर ज्या आपल्या नात्यांचा जो गोडवा आहे जो कमी होत चाललेला आहे तो गोडवा सरांनी त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या कवितेतून वेळोवेळी सादर केला आहे। सरांची आत्तापर्यंत बरीच काव्य संग्रह प्रकाशित झाले। त्याच्यामध्ये वेदना सातारकर हजर सर हा या काव्यसंग्रहाची 7वी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर कबीराचं देणं त्याचबरोबर ही वस्ती सस्ती हाय पोरा माय अर्थात कवितेच्या आईच्या कविता याचे 2 खंड सरांचे प्रकाशित झालेत आणि दोन्ही खंडाच्या तब्बल 2 आणि 3 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्याचबरोबर अभिवादन बा भीमा जळत्या दशकाची लोकगाथा आणि समजो पीर पराई वस्ती हा हिंदीमध्ये अनुवादित असलेला काव्यसंग्रह सरांचा प्रसिद्ध झालेला आहे। एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की सरांच्या आत्तापर्यंत मराठी चित्रपटासाठी बरीच गीतं प्रसिद्ध आहेत। त्याच्यामध्ये स्पर्श तहान कथा तिच्या लग्नाची ताशा या मराठी गीतांसाठी सरांनी पार्श्वसंगीत दिलेलं आहे। त्या मराठी चित्रपटासाठी सरांनी गीतगायन सुद्धा केलेलं आहे। अशोक राणे हे जे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत त्यांनी लिखित केलेले आणि दिग्दर्शित कथा तिच्या लग्नाची या चित्रपटासाठी सरांनी जे गीतलेखन केलं आणि जो गीत गायन केलेलं आहे त्याच्यासाठी राज्य सरकारचा त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार मिळालेला आहे। माय अर्थात आईच्या कविता या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सरांनी आत्तापर्यंत 5600हून अधिक प्रयोग केलेले आहेत। त्याचा एक गौरव म्हणून सरांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2009 आणि 2010चा महाकवी कालिदास हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सरांना पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पद्मश्री कवी नादो महानोर डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या उपस्थित जनसामान्यांचा आवाज म्हणून सिने नाट्य दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते लोककवी हा सुद्धा सरांना सन्मान मिळाला आहे। अशी एक नव्हे अनेक बरेच पुरस्कार आहेत जे आता यादी वाचून दाखवायचं म्हटलं तर कार्यक्रमाला खूप उशीर होईल।
कालच्या कार्यक्रमाला काही तांत्रिक अडचणीमुळे आपला कार्यक्रम थोडासा उशीर सुरू झाला, त्याबद्दल तमाम तासगावकरांची आम्ही माफी मागतो आणि आजचा कार्यक्रम वेळेत सुरू करावा यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आम्ही हा कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मुळात तासगावचा जो रसिक प्रेक्षक आहे सर, तो चोखळंद आहे. इथली बऱ्याच व्याख्यानमाला होती. इथली जी सर्वात प्रसिद्ध असलेली व्याख्यानमाला होती ती साने गुरुजी व्याख्यानमाला. आमचे मार्गदर्शक पत्रकार सुभाष कुलकर्णी यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली. अव्याहतपणे बरेच वर्ष याच व्यासपीठावरती, याच रंगमंचावरती त्यांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तासगावकरांना वेगवेगळ्या मार्गदर्शकांना, वेगवेगळ्या वक्त्यांना आणि अनेक तत्त्वज्ञानांनी या व्यासपीठावरती आणण्याचा योग आला आणि त्यांचे महान विचार, चांगले विचार, ज्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र घडला, अशा बऱ्याच वक्त्यांचे विचार या व्यासपीठावरून प्रसिद्ध झाले किंवा त्यांनी मांडले आणि त्याचा सगळ्यांना त्या विचार ऐकण्याचा भाग्य म्हणा किंवा आम्हा तासगावकरांना लाभलं. तेच भाग्य आज आम्ही आपल्या प्राध्यापक प्रशांत मोरे सरांच्या माध्यमातून घेतोय. प्रशांत मोरे सरांचा जो प्रवास आहे तो मुंबईपासून सुरुवात झाला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मगाशी म्हणलो त्याप्रमाणे 5,500 पेक्षाही जास्त प्रयोग झालेले आहेत. हा एक बहुआयामी असलेलं व्यक्तिमत्व, बहुआयामी असलेलं कवी, त्याचबरोबर उत्तम आवाज, या सगळ्याच गुणांचा दुग्ध सरकरा योग आहे. आणि सरांचं आजचा जो कविताचा कार्यक्रम आहे, बाप सांगतो आईची कहाणी, यासाठी सर आज आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वप्रथम आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, आपण पहिल्या रांगेमध्ये स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करतोय. आता प्राध्यापक प्रशांत मोरे सर, मुंबई लोककवी, बाप सांगतो आईची कहाणी, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, तो कार्यक्रम सुरू होतोय. अगदी दिलखुलासपणे, वेळेचं कोणतंही बंधन नाही. आम्ही खूप आतुरतेनं तुमची बरीच वर्ष वाट पाहत होतो. आज योग आलेला आहे सर. आपलं सहर्ष स्वागत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत. फारसा वेळ मध्ये न घालवता कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सन्माननीय सरांना विनंती करतो, सर आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. विनंती करतोय की कार्यक्रम खूप सुंदर व्हावा, सायलेंट व्हावा, म्हणून जर आपले सर्वांचे मोबाईल चालू असतील तर कृपया सर्वांनी मोबाईल बंद करावे. कार्यक्रमामध्ये कोणताही डिस्टर्ब असू नये आणि सरांच्या कविता आवडतीलच ही अपेक्षा आहे. आवडल्यानंतर भरभरून दाद द्यावी आणि जर कोणाची वेगळी फरमाईश असेल तर सरांच्या परवानगी न घेता मी म्हणतोय की आपली कुठली फरमाईश वेगळी असेल तर ती आपण सरांना सांगूया. सर त्या पद्धतीने कविता सादर करते. धन्यवाद सर. आराराबांच्या सगळ्याच स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो. लक्षवेधी व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प गुंफताना मला स्वतःला अत्यानंद होतो आहे. कारण की एक राजकारणामध्ये असून विचारांची चांगली पेरणी करणारा एक सुंदर देखण्या चेहऱ्याचा माणूस गेल्यावर काय दुःख असतं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. मला ते दुःख जवळून जाणवलं. आता संदीप भाऊने काही ते सांगितलं नाही, तो विसरला संदीप भाऊ बोलण्याच्या ओघामध्ये. अंजनीच्या जवळचं गव्हाण जे आहे ती माझी सासरवाडी आहे. टाळ्या वाजल्या बघा, असं असतं. टाळ्याच वाजत नव्हत्या, हसूच येत नव्हतं. मला असं वाटलं की इतका फरक आहे का. आणि ते सारखं ते मुंबई मुंबई असं सांगतात ना, लोक बिचकतात. मग आपला नाही, मुंबईचा आहे, असं काहीतरी सुरू होतं. तर त्या तासगावच्या परिसरामध्ये खूपदा येणं अधूनमधून होत असतं. सुट्टी लागली की लेकरं म्हणतात की मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया. कारण की मुंबईमध्ये रानच नाही राहिलं. पळती झाडं काय, एक झाड दिसेल तर. व्याख्यानमालेच्या निमित्ताने सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, बाप सांगतो आईची कहाणी, ज्या बापाच्या पुढ्यात सादर करतोय, ज्यानं मानवमुक्तीच्या लढ्याचं गाणं बिंबीच्या पेठापासून, तारुण्यापासून ते आत्तापर्यंत चालू ठेवलं आहे, असे आदरणीय गुरुवर्य माझे आजोबांचं नाते माझं ते बाबूराव गुरव सर, आदरणीय माने सर, आदरणीय पवार सर,
आपण सगळे आदरणीय माझ्या माय भगिनी, कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वीच एक गोष्ट सांगून ठेवतो. आवडलं तर टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं तर शिव्या द्यायच्या. तोंडावर देऊ नका, मनात द्या. जास्त तोंडावर दिलं की जास्त लागेल मग ना. ज्या सम्राटाचा फोटो इथे लागलेला आहे ना, शिवाजी महाराजांचा, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये FY BA जे लेकरं शिकतायत त्यांना माझी कविता अभ्यासक्रमामध्ये आली. ती का आली माहिती आहे ना गुरु सर? आपल्या महामातेची कविता होती ती, त्यामुळे त्यांना नाईलाजानं अभ्यासक्रमात घ्यावी लागली. त्या महामातेचं आपण हे मंगलसूत्र जे आहे ते तुमच्या पड्यात ठेवतो. आवाज नाहीये, उगाच असतं. संजय भाऊ प्रेम करतो म्हणून म्हणाला खूप सुंदर आवाज आहे, खूप आपलं नरड आहे. प्राध्यापकाला नरड असतं. सगळे प्राध्यापक समोर बसले बघा, सगळे नरड्याचे. गळ्याचे आहेत का कोणी? सर माने सर, तर मी पण तसा नरड्याचा आहे, गळ्याचा नाही. पण तुम्ही जे शिकवलं तेच थोडंसं सुस्वर पद्धतीने तुमच्या पुढ्यात ठेवेल. कविता अशी आपली सगळ्यांची मोठी माय जिजाऊ, तिला वंदन करतो आणि कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो. माय तान्ह्या लेकराला, हो माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई. शास्त्र वाजा थोडासा आहे. तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई. नवलाईच नवल, नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला. वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली, उजेडाच्या कामी आलो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. होता शिव बासमयी वात होती जिजाबाई. होता शिव बासमयी वात होती जिजाबाई. माऊलीच्या कंठातून जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई. आपल्या कर्मबाहुल्यामुळे आज खरं तर रोहित दादाने आपल्या सगळ्यांच्या मध्ये कामाच्या व्यापाच्यामुळे त्यांना येता आलं नाही आहे. पण बापाच्या संदर्भातलं त्या माणसाचं चिंतन, आईच्या संदर्भातलं त्या माणसाचं चिंतन अप्रतिम आहे. ते जाणवतंय सातत्याने. महाराष्ट्र माझाचा कट्टा ज्यांनी ज्यांनी कधी ऐकला असेल तेव्हा ऐका तुम्ही रोहित दादाला. इतकं सुंदर पद्धतीचं, म्हणजे या वयामध्ये, आत्ता काय वय आहे, कॉलेजचं वय असलेला माणूस जो आहे अप्रतिम व्यक्त होतो. त्याच्या सगळ्या दुःखाच्या सगळ्या लाटेमध्ये आम्ही सगळे सहभागी झालो होतो. अंजनीला आम्ही आलो होतो. तर ती सगळी गोष्ट काय होती, आबांनी 3 वेळा मंत्रालयामध्ये कवी संमेलन घेतलं होतं. रामदास पोटाणे, भमू शिंदे, मी असं आम्हाला सगळ्यांना बोलून आबा जागर करायचे. आणि सातत्याने माणसांमध्ये राहणारा माणूसच अचानक निघून जातो तर काय होतं ते. मी बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो. बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो. समजते ना तुले मी काय म्हणालो. समजते ना तुले मी काय म्हणालो. बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो. जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड. जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड. माती वाढवते, माती वाढवते
कसे ते पाय म्हणालो, माती वाढवते कसे ते पाय म्हणालो, फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो, बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो, मायले बाप म्हणालो. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कविता वाचते, सगळ्यांना ती कविता माहिती आहे. हंबरुण वासराले चाटते जवा गाय. काय पुढे, काय पुढे, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय. कोणाची कविता, कविता कोणाची आहे? मी एकट्याने कधी कार्यक्रम करत नाही, एकट्याने तोंड वाजवायला जमत नाही आपल्याला. मध्ये मध्ये तुम्हाला बोलतं करेन मी. त्याचं कारण असं आहे की कालचा कार्यक्रम जो होता सगळे वाद्य वाजवत होते ना, वाद्य वाजले की बरं वाटतं आपल्याला, आपल्या पण थोडं अंगात येतं. इथं तसं काहीच नाही, एकट्याने तोंड वाजवायचं आहे. तर मध्ये मध्ये तुम्ही सुद्धा मला साथ द्यायची, तुम्ही बोलायचं आहे, तुम्ही संवाद साधायचा माझ्यासोबत. आपण हितगुज करता करता बाप सांगतो आईचे गाणे नावाचं हे व्याख्यान जे आहे हे पुढे नेणार आहोत. तर ती कोणाची कविता आहे? टीव्हीला जितेंद्र जोशी नावाच्या आमच्या मित्रांनी ही कविता म्हटली, अभिनेता तिची जितेंद्र जोशी. त्याने सांगितलं ही कविता नारायणदादा सुर्वेंनी हिंदीमधून मराठीमध्ये आणली आहे. काय सांगितलं? हिंदीमधून मराठीमध्ये आणलेली आहे. अनाथ आश्रमामध्ये मी ऐकली, ती कविता ऐकता ऐकताच पाठ झाली माझी. काय मोठा अभ्यास आहे. जोशी असं बोलतात, तिकडे कांबळे म्हणतात की या कवितेचा ब्रँड अँबॅसेडर मी आहे. इथे खरं पेचे गुरु सर, जेव्हा कांबळे खोटं बोलतात, जोशी खोटं बोलतात, मोरेंना खरं बोलावं लागतं. त्या कवितेची चाल माझी चांगल्या चालीचं असल्याने, आणि तासगावचा जावं आहे त्यामुळे चांगलाच आहे ना, चांगल्या चालीचं नाही आहे. तर ती कवितेची चाल माझी, कविता सगळं पाचफळांची आहे. समाधान गजानन पाचफळ नावाचा माझा लोणारचा कवी मित्र, माझ्यापेक्षा वयाने खूप होते ते, पण मित्र म्हणायचे मला. मी ती कविता ऐकल्यावर मी म्हणालो, दादा ही कविता अशी नाही आहे, कवितेला खरंच खूप सुंदर चाल आहे, लिहितानाच त्याला चाल लागली. तुमच्या लक्षात येत आहे का? ते म्हणाले माझ्या लक्षात नाही आलं. गरीब माणसाला गरिबी रातून पिसून टाकते. ते खूप पटकन कविता आवरायचे. एक संगीतकार म्हणून, महाराष्ट्राचा लोकगायक म्हणून, एक स्वतःचाच कवितांचा बाज असलेला लोककवी म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. ते संवाद साधता तुमच्याशी बोलेल की एकूण काय केलं मी. गाणं मला जे काळजात पेरलं, महाकवी वामनदादा कर्डक यांनी काळजातच गाणं पेरलं आणि तिथून ती सगळी सुरुवात झाली. घरातच ती दीक्षा मिळाली. मूळ कविता तुमच्या पुढे ठेवतो. वैदर्भीय बोलीभाषेची कविता. आपल्याकडच्या बोलीभाषा फार सुंदर आहेत, त्या मरोमरू पाहतायत आता, आहे ना. बोलीभाषेमध्ये माणूस बोलला की मग तो कसा अनपट ठरतो, गवार ठरतो, आहे ना. काय बोलतो, याला नीट मराठी बोलता येत नाही असं म्हटलं जातं. आणि तिकडे तर मग दिसणार नाही, हसणार नाही, नसणार नाही. आणि लिहिताना काय लिहितो आपण? लिहिताना दिसणार लिहितो का? दिसणारच लिहितो ना. खूप वाईट पद्धतीने चाललंय. म्हणजे संवाद साधता तुमच्याशी बोललेन मी, किती चुकीचं बोलतात आणि आपल्याला असं वाटतं की काय बोलतात बाबा, काय सुंदर बोलतात. चुकीचं बोलतात, चुकीची पेरणी करतात. हंबरुण वासराले पण चुकीची कविता तुमच्यापर्यंत आली आहे टीव्हीच्या माध्यमातून. ती दुरुस्त करून घेऊया. मूळ कविता तुमच्याकडे ठेवतो. हंबरुण वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माया. वाजून घ्या टाळ्या. हंबरुण वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माया. आया बाया सांगता की मी होतो जवा तान्हा, दुष्काळाच्या साली माय चाटला होता पान्हा.
आया बाया सांगता की मी होतो जवाताना, दुष्काळाच्या साली मायचा अटला होता पाना. पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. सुट्टी मंदी जवा मी येतो होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी. हो सुट्टी मंदी जवा मी येतो होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी. अरे करू नको घाई म्हणे पोट भर खाय, तिच्या मंदी दिसत मले तवा माई माया. फण्या काट्या चायले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी. फण्या काट्या चायले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी. इचू काट्याले बी तिचा मुजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. बाप लावे माईच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. हे दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप, दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप. थर थर कापे माय लागे तिले धाप, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. तवा माई माया, तवा माई माया. सगळं पाचपोळांची कविता. कोणाची कविता आहे? सगळं पाचपोळांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. खूप सुंदर रचना आपल्याकडे लिहिल्या गेल्या आहेत, पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचायचं धाडस कोणी करत नाही. विदर्भाचा एक कवी मला भेटला, इतकी विलक्षण कविता, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधुआई, बोलाव तुझा आता मी कोण त्या उपाई. नाही जगात झाली आबाळ या जीवाची, तुझी उणीव चित्ती आई परी मी ज्याची, चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणून सोडी ना जीव हे का. माधव जुलीन यांची कविता सगळ्यांना आपल्याला माहित आहे. 60च्या नंतर चळवळीमध्ये काही लेकरं टोळस पद्धतीने वावरायला लागली आणि कवितेचे आयाम बदलून गेले. रुईया महाविद्यालयामध्ये शिकणारे एक लेकरू प्रणव प्रियांका प्रकाश माझ्या कॉलेजला, म्हणजे अग्रवाल कॉलेजला, मी जिथे उपप्राचार्य आहे, माझ्या लेक्चरला येऊन बसायचं, माझ्या तासाला येऊन बसायचं. त्याने लिहिलं की आई तू चालून चालून रिक्षाचे पैसे वाचवून जेव्हा मला आईस्क्रीम आणून देतेस ना, आई तू चालून चालून रिक्षाचे पैसे वाचवून जेव्हा मला आईस्क्रीम आणून देतेस ना, तेव्हा मला कळतं इकॉनॉमिक्स म्हणजे काय. तेव्हा मला कळतं इकॉनॉमिक्स म्हणजे काय. आई तुझ्या फाटलेल्या चपलेला पुन्हा पुन्हा सांधून, आई तुझ्या फाटलेल्या चपलेला पुन्हा पुन्हा सांधून जेव्हा तू मला स्पोर्ट शूज घेऊन देतेस ना, तेव्हा मला कळतं मॅनेजमेंट म्हणजे काय. तेव्हा मला कळतं मॅनेजमेंट म्हणजे काय. भांडी घासून घासून राड झालेल्या तुझ्या हातानं जेव्हा मी स्पर्श करतो ना, भांडी घासून घासून राड झालेल्या तुझ्या हातानं जेव्हा मी स्पर्श करतो ना, तेव्हा आयुष्याचा खरा अर्थ मला कळतो. कोणत्याही ग्रंथात न सापडलेला, कोणत्याही ग्रंथात न सापडलेला. शहरातली लेकरं जर आपल्या आईच्या हातानं पडलेले चरे बघत असतील ना, तर त्या लेकरांना धन्यवाद देऊया. आता तसे दिवस उरले नाही आहे. देवराष्ट्रावरून तासगावला येताना 3 वृद्धाश्रमच्या पाट्या वाचल्या, बरोबर दादा? 3 वृद्धाश्रमाच्या पाट्या वाचल्या, जीवाला चर झाला. शिकलेली लेकरच खूप शिकतील, उच्च शिक्षित होतील, पैसेवाले होतील, परदेशात जातील आणि परदेशाचे होतील, विसरून जातील आई बापाला. खूप वाईट पद्धतीने सगळं चाललेलं आहे आपल्याकडे, की ज्या गरिबीच्या धडका खात खात, गरिबीला धडके देत देत जी माणसं सुपासारखी मोठी झाली, त्यांच्या सुपामध्ये आता दाणे नाही आहेत. पाकडायचं कुठे आहे?
पाखडायचं कसं? लाखोंचे मोर्चे जे येत आहेत ना रस्त्यावर, ते कशामुळे येत आहे माहिती? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं कारण आहे वाटे हिस्से. माझ्या कवितेमध्ये मी लिहिलं की माणूस, कुटुंब आणि एकूण आपला देश एकत्र राहावा, एकसंध राहावा, याच्यासाठी लक्षवेधी मालेसारख्या लक्षावधी मालिका ज्या आहेत त्या महाराष्ट्रावर गुंफल्या जायला पाहिजे. त्या जर गुंफल्या गेल्या महाराष्ट्रभर तर कदाचित माणसाच्या हातामध्ये आता जे हत्यारं आली आहेत ना, ते हत्यारं पडतील आणि पेन येईल माणसाच्या हातामध्ये. आपली समृद्धी पण फार मोठी झाली. आपण समृद्ध झालो म्हणजे काय झालं? 40,000चा मोबाईल आपल्या खिशामध्ये आणि 2 रुपयाचा पेन. पेन केवढ्याचा? 2 रुपयाचा. 200 रुपयाची डायरी नाही. मी नानांना तेच म्हणालो, रेस्ट हाऊसमध्ये मी बोलत होतो. नानांना म्हणालो, नाना आपल्या म्हणजे तुमच्या कालखंडामध्ये तर फारच वाईट दिवस होते. माझ्या कालखंडामध्ये सगळी पानं गोळा करायचो, घरातली कोरी असलेली, फाडायची ती पानं, एकत्र करायची, बाइंडिंग करायची, त्याची वही करायची आहे ना, तिला मराठीमध्ये नोटबुक म्हणतात. ती वही करायची मस्त आणि त्या वहीवर सुंदर लिहिलं जायचं. गुरुजन वर्ग पण असा पुढ्यात बसलेला गुरुजन वर्ग पण इतका आदर्श होता, इतका सुंदर होता की त्यांनी अक्षर बदलून टाकलं, आपलं चरित्र बदलून टाकलं त्यांनी सगळ्यांनी. पण तो जो धोका आपल्याला मिळाला आहे ना, त्या धोक्याचे मला फार त्रासदायक आता सगळं व्हायला लागलं आहे. उभी हयात राबली पीक नाही कापणीला, उभी हयात राबली पीक नाही कापणीला, उभी हयात राबली पीक नाही कापणीला, दुःख एवढंच द्याना सोसवल पापणीला, दुःख एवढंच द्याना सोसवल पापणीला. बाई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, बाई फुपाटा 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 बाई ग. बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल, हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग, बाई फुपाटा 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 बाई ग. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना. लेकरू माझ्यासारखं प्राध्यापक झालाय, शहरामध्ये प्राध्यापकी करताय, त्या नगरच्या जवळ नेवासाच्या मातीमध्ये ती माय ते बाप राबताय, ती त्यांना वाटा मागताय. हे का लंगडा मुलगा आहे, ती माय म्हणते याच्यासाठी ती शेती द्यायला पाहिजे ना, पण त्याला तर नोकरी आहे ना. ज्ञानूला सांग म्हणले तू भाऊ, वाटा मागून राहिला. म्हटलं म्हातारा का नाराज आहे? म्हणले म्हाताऱ्याच्या जीवाला चर झाले दादा. म्हणले तू ज्ञानूला एकदा फोन कर. म्हणले ते आईचं म्हणणं काय, ती पिझ्झा बर्गरमध्ये अडकलेली लेकरं ना, त्यांना ती बोलवते आहे. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना, येड्या मायेच्या हात चालिका शेंगोळ्या खायना. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना, येड्या मायेच्या हात चालिका शेंगोळ्या खायना. जपला आखरी लोक सलनारा काटा ग, लई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, किती पाडावे तुकडे किती करावरू सवा. माय राबू राबू झाली लेका भाकरीचा तवा, किती पाडावे
तुकडे किती करावा रुसवा, माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा, बाप दुष्काळी कोरडा, हात हाती देन बेटा. लई फुपाटा 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 बाई ग बाई, फुपाटा 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 बाई ग बाई, फुपाटा 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 बाई ग. तर आईच्या कविता चालल्या, आया सगळ्या सुखावल्या आहेत आणि बाप सगळे रागाने बघताय माझ्याकडे. बेटा कसा तासगाव मधून जातो बघतो, तुला असं काहीतरी डोक्यात चाललं आहे. बरोबर आहे की नाही? स्वप्नीत बोलता बोलता म्हणालो ना मी की आहे ते आई गोठ्यातली गाय आणि बाप कसाई वगैरे, तो मोठेच डोळे झाले सगळ्यांच्या. मग बेटा असं आहे का, तुला बघतो जरा काय तर. पण जेव्हा माझ्या अर्थात आईच्या कवितांचा खंड मी केला, मला विचारलं होतं पत्रकारांनी की या सगळ्या आईच्या कविता का. मी म्हणालो की नाही, या आईच्या कविता माझे बाप आहे, तो अदृश्य उभा आहे, तो आहे म्हणून आईच्या कविता आहे. तो जर नसता तर कविता वान झाल्या असत्या ना. तो आहे ना, तो आहे म्हणून आईच्या कविता आहे. प्रशांत असणारे नावाचा आमचा कवी मित्र आहे अकोल्याचा, त्याने खूप सुंदर म्हटलंय की मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही आहे. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाहीये. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाल्या गये दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही आहे. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले गये दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाहीये. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. माझी जेवढी तरुण लेकरं आहेत, माझ्या सगळ्या तरुण बहिणी आहेत, माझ्या लेकी आहेत, मी विनंती करेन की सगळ्यात आधीचा मित्र आहे आपला बाप आहे, मैत्रीण आपली आई आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मोबाईल नावाचा हत्यार जे तुमच्या हातात लागल्याने ते बाजूला टाका जरा. फार त्याच्या प्रेमात पडू नका, नाही तर ते छातीशी सारखं कधी स्फोट होईल त्याचा सांगता येत नाही. तो कधी आपल्याला मृत्यूच्या दाढीत ओढेल सांगता येत नाही. त्याच्यापासून 4 हात दूर राहा. संतोष नारायणकर परभणीत भेटला मला, म्हणले दादा लई चाल लावतो तुम्ही, आमच्या कविताला बी चाल लावा ना. काय लिहिलं संतोषने, खूप सुंदर लिहिलं आहे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. बाप कष्ट करी माझा, करी रान हिरवगार. आता पाटील सरांच्या घरी गेलो होतो, तिथे बसलो होतो. काकीने सगळ्यांना कॉफी करून दिली, नाही नाही म्हणत होतो तरी कॉफी करून दिली. तो बाप शेतावरून आलाय, तो म्हणाला की आत्ताच आलो होते द्राक्षांचं सगळं करत, येतो म्हणले मी ऐकायला लेकराचं. ही अशी अशी सगळी माणसं असतात ना, ही फार जवळ पाहिजे आपल्याला. फार तुटू तुटू झालंय सगळं. नात्यांचं दुखणं फार वाईट आहे की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. लक्षवेधी व्याख्यान मला का, तर नात्यांची इस्त्री उलटी फिरली, सरळ फिरवूया, सगळ्या गुढ्या कमी करूया. म्हणजे काय मला काय अहंकार नावाची गोष्ट तर इतकी आली ना आपल्याकडे, कुठून आली माहीत नाही. बाजारात मिळते का ती? 1 किलो अहंकार द्या. मग कसं काय वाढलंय माहिती आहे सगळं? एवढा अहंकार कसा काय वाढलाय? आपल्या मायबापामध्ये तर अजिबात अहंकार नव्हता. 50-50 एकर शेती ना आपली, त्यांनी किती मास केला पाहिजे? मग चाल 50 एकरचा मला की नेट बॉल असं केलं पाहिजे का नाही? बाईकवर जाताना कट मारतात, नीट भान नाही आहे. संजय भाऊ, आम्ही एका ठिकाणी जोरात एक गाडी आली एकदम, आम्ही साईडला जाण्याच्या आधी संधी पण दिली, सटकन निघून गेला तो. कुठून आपण हा वेग आणला आहे?
आणि कुठे चाललोय आपण, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, माय हरीन काळीज पिकाचं पतिया फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची हो राणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. आणि घरामध्ये गमती गमतीने आई वडिलांचे भांडणं होतात का? गमतीने भांडणं होतात, रोज भांडा. तुम्हाला शुभेच्छा. गमतीने भांडणं माय झाली पाहिजे. आमच्याकडे गमतीने भांडणं होत नाही. पुण्या मुंबईमध्ये आवाज फार वेगळा आहे. तो आरे म्हटला तर ती कारे म्हणते, वन्स मोर करते, अजून परत बोलूच देत नाही, है ना. भांडणं झाली पाहिजे. भांडणांच्यामुळे आपल्या घरामध्ये संसार चालू आहे ही गोष्ट लक्षात येते आपल्या. पुण्या मुंबईमध्ये आता भांडणं नाही आहेत. पुण्या मुंबईचं काय झालं आहे, खूप मोठे बेडरूम आहे, खूप मोठे बंगले आहेत, खूप मोठे फ्लॅट आहे. बायकोचा फ्लॅट वेगळा, नवऱ्याचा फ्लॅट वेगळा, एकाच घरात. काय भारी आहे ना. ते नायगावकर एकदा सांगतात, ते नायगावकरांनी सांगितलं की एका मुलाला त्यांनी विचारलं की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. सांगतो म्हणाला, आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती असे म्हणतात. किती वाईट आहे सगळ्या लक्षांना. आई बापाची भांडणं झाली पाहिजे. जे माय आणि बाप भांडतायत ना, मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. रोज भांडा, माझ्या नावाने भांडा, पण भांडा. माझे वडील फायर ऑफिसर होते. वडील फायर ऑफिसर मालेगावला. आई 9वी नापास. आईचं नाव यमुनाबाई. काय नाव? काय नाव? हा, यमुनाबाईचं काट्ट आहे. आईचं नाव यमुनाबाई, 9वी नापास. वडील फायर ऑफिसर. पण माझा बाप कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू होता आजपर्यंत कळलं नाही मला. तेव्हा मुक्त विद्यापीठ आलेले नव्हते. वडिलांचा सल्ला घेतला असता ना राष्ट्रपतींनी, तर आपल्याकडच्या डंगरी शाळा बंद झाल्या नसत्या. आपला बाप व्यवहारात फसला गेला नसता. डंगरी शाळा चालू होत्या, तो जात होता बिचारा शिकायला. त्याच्या हातामध्ये पाटी पेन्सिल आलं होतं. त्याला आकडे कळायला लागले होते दादा. त्याला फसवायची कोणाची हिंमत व्हायला लागली नव्हती. तो पाट्या वाचायला लागला होता. तेच बंद झालं आपल्याकडे. वडील बाहेरून आले ना, आईचं नाव काय सांगितलं मी विसरतो मध्ये मध्ये असं. आईचं नाव यमुनाबाई. वडील बाहेरून, आई 9वी नापास. वडील बाहेरून आले की अंगणातून जोरात ओरडायचे, ए एम ए. 9वी नापास बाई एम ए करून टाकली बापाने. कुठल्या विद्यापीठात तिला जायची गरज पडली नाही, त्याला तिला शाळेत जायची गरज पडली. आई एम ए. आम्हाला वाटायला लागलं आपली आई एम ए, आपल्याला BA व्हायला पाहिजे. मी मास्तर असा झालो. म्हणून भांडणं झाली पाहिजे. भांडणं झाली पाहिजे. आणि 5 भावंड आम्ही वाटेतून गेलो ना आई वडिलांच्या, तर वडील म्हणजे बघ माझ्यासारखेच दिसतात, माझ्यासारखेच बोलतात, माझ्यासारखेच चालतात. खोटं आहे, मी माझ्या आईसारखा दिसतो. पण एक वडिलांचा एक ताठा असतो ना, ताठा माने सर. आईचं काय असतं पण मग समन्वयाची भिंत घरामध्ये कशी सांधायची नाही ती शिकवते आपल्याला. एक माय बापा मधी पैज अशी हो लागली, एक माय बापा मधी पैज अशी हो लागली. सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली. तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी. आठवतं पुढचं आठवेना मला. महत्वाची ओळख विसरून गेलो आहे. बोलू पुढची ओळ, त्याच्या पुढची बोलू. तवा हसून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. सगळ्या माझ्या भावंडांना, माझ्या लेकींना, माझ्या बहिणींना विनंती करायची, रात्री अपरात्री आपल्या वडिलांची उशी चाचपून बघा. ती जर ओली झाली असेल तर लक्षात ठेवा आपला बाप रडला आहे. त्याला 4 चौघामध्ये रडता येत नाही. आपल्या संस्कृतीने त्याचं दमन करून टाकलंय. 4 चौघात रडला तर काय बाईसारखं रडला असं म्हटलं जातं ना. आणि पण भावनांचे आंदोलन त्याच्यावर पण आदळले असेल, त्याच्या स्वप्नांचं काहीतरी झालं असेल ना, विसरून गेलो आपण.
वडिलांना जवळ घ्या, त्यांच्या केसातून हात फिरवा, त्यांच्या पाठीतून हात फिरवा, सगळा बाण मोकळा होऊ द्या. रात्री दिवे मालवले ना, मग बाप रडतो. रे भैया, बाप असा रडत नाही. सगळे दिवे मालवले की अंधारात तो रडतो. त्याची आसवं कोणाला दिसत नाही. त्याची उशी ओली झाली की लक्षात ठेवायचं आपला बाप रडला आहे, त्याला जवळ घ्या. मी माझ्या वडिलांना फारदा जवळ घेतला आहे. माझा बाप होता, पण मी त्याचा बाप कधी कधी झालो आहे. एकच चहा घ्यायचो आम्ही, एकाच कपात प्यायचो आम्ही. वामनदादांचे ते मेव नाही, त्याच्यामुळे इतकं सख्य ते सगळं ना. तर एकाच कपामध्ये चहा प्यायचो आणि ते मला म्हणायचे, बेटा क्या गा रहा है, जोर से गा और गा. हे बापाचं देणं आहे, हे तर त्याचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर त्याचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. त्याने दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय, त्याने दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय. जीवलावतिया माय मन मायेचा निराळ, जीवलावतिया माय मन मायेचं निराळ. बाप लपवे तो डोळा जवळ तुया वगाळ, बाप लपवे तो डोळा जवळ तुया वगाळ. ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. खूप प्रयोग केले मी. मला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं की बापावर कविता नाही, आईवर खूप कविता आहे, बापावर कविता नाही. अरे बाप, आईच्या कविता मीच गोळा केल्या. आपल्याकडच्या महाराष्ट्रातले सगळे महाराज ज्या कविता म्हणताय ना, त्या मी आणल्यात मराठीमध्ये. ते माझं नाव सांगतच नाही अर्थात, जाऊ दे. तुकाराम महाराजांचं, ज्ञानदेवांचं कुठं नाव सांगतात ते, त्यांना माफ करूया आपण. हा केलं माफ त्यांना. संत नामदेवाने ओवियाला धागा, संत नामदेवाने ओवियाला धागा, संत नामदेवाने ओवियाला धागा. धागा नोवे धाग्यातून माय आली चंद्रभागा, धागा नोवे धाग्यातून माय आली चंद्रभागा. खूप बापावर पण कविता आहेत. मला असं वाटतं की आईच्या कविता मी गोळा केल्या ना, कोणीतरी बापाच्या कविता गोळा केल्या पाहिजे, कोणीतरी बापावर. पण लोक म्हणतात की नाही, कविता खूप सुंदर कविता आहे. बापवडाचं ग खोड तग धरून जगत. नितीन मोकळ नावचं लेकर आहे, चांदवडच्या जवळचं. काय लिहितं ते? बापवडाचं ग खोड तग धरून जगत, बाप वडाचं ग खोड तग धरून जगत. माय पारंब्या पारंब्या माय पसारा भुईत, पसारा भुईत. बाप बाभळीचा काटा, बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो. बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो. बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो. माय जीव सरपण जळताना उजळतो, जळताना उजळतो. माय करती व लाड बाप करी राग रुस, माय करती व लाड बाप करी राग रुस. माय करती व लाड बाप करी राग रुस. माय करती व लाड बाप करी राग रुस. राती हाळूच उशाला धोतरान डोळ पुस, धोतरान डोळ पुस. बाप वाळू तल उन्हा गोमणी वडुंग तरी, बाप वाळू तल उन्हा गोमणी वडुंग तरी. इतक्या सुंदर पद्धतीने बापाच्या कविता आलेल्या आहे मराठीमध्ये, तर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा एक ध्यास आहे. तिकडे गडचिरोलीला पुनीत मातकर नावाचं एक लेकरू आहे. 2च ओळी त्याने लिहिल्या. काय लिहिले त्याने? लेक छातीशी बिलगते
काय होते, लेक छातीशी बिलगते काय होते, लेक छातीशी बिलगते काय होते, लेक छातीशी बिलगते काय होते, वाघ असतो बाप त्याची गाय होते, वाघ असतो बाप त्याची गाय होते. खूप बापावर पण कविता आहे, बापावर पण खूप सविस्तर बोलता येत आपल्याला. खूप सुंदर सुंदर देखण्या कविता आहेत, पण त्या कोणीतरी गोळा केल्या पाहिजे. तिकडे गोव्याच्या पुढे आपण गेलो ना तर तिकडे एक भाषा आहे. कोणती भाषा आहे ती? हिब्रू नाही, मग म्हटलं की आफ्रिकेतली हिब्रू भाषा आहे, कोकणी आहे. अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, ओपीन तुझे पावलान 10 जन्माची जीन गे. कळलं का? नाही म्हणून तर बोललो, हिब्रू भाषा नाही बोललो मी, आपल्याकडची भाषा बोललो मी, कोकणी भाषाच बोललो ना मी. अवय माझे जिन्यातलो, पाटील सर कळलं ना, पवार सर. अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, ओपीन तुझे पावलान 10 जन्माची जीन गे. आईला जास्त परेशान नाही करायचं बाबा, नाही तर खायला भाकरीच मिळणार नाही. आई तुझं विन वाट सार जग सुन सुन, आई तुझं विन वाट सार जग सुन सुन, तुझ्या कुशीत जन्मलो माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन. दरी डोंगराच रान नाही ऊन तान भान, अनवानी पायातून काट कुटाग टोचून, रक्त गळे गत्यातून माती रक्ताचं शिंपण, तुझ्या पायाचं कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान, हिऱ्या मोत्याच्या समान, माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन. खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला, खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला, घास मुखीचा काढला, जीव जीवाला जोडला. सत्वशील चारित्र्याची आई तुझी शिकवण, सत्वशील चारित्र्याची आई तुझी शिकवण, आम्हा शिकवण जीन ताठ मानेन जगन, ताठ मानेन जगन. माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन. केस भुरू भुरूड नाही मिळालं ग तेल, केस भुरू भुरूड नाही मिळालं ग तेल, जोड ठिगळाची साडी तुझं जगन मरण, तुझ्या घामाच्या धारेनं केलं गंगेनं ग स्नान, तुझ्या घामाच्या धारेनं केलं गंगेनं ग स्नान, तवा झाली ती पावन पाप धुन धुन, पाप धुन धुन. माझं चांदण्याचं जीन, माझं चांदण्याचं जीन. अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, ओपीन तुझे पावलान 10 जन्माची जीन गे. विदर्भात गेलो की भाषा बदलते, बदलते ना भाषा. तिथे आपल्याला अशोक बुरबुरे नावाचा कवी हिंगणघाटात भेटतो आणि मराठीतली अप्रतिम विलक्षण कविता तो देऊन जातो आपल्याला. आईच्या पायांना पडलेल्या भेगा त्याने बघितल्या आणि मराठीतली अप्रतिम कविता जन्माला आली. अशोक बुरबुरे असं म्हणतात, मया माय पुढे थिटे, मया माय पुढे थिटे, समजे देऊळ राहुळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझ्या अजिंठा वेरूळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझ्या अजिंठा वेरूळ. कशी माय माई काशी काम करते जिनात, घामनी ढळाचा गाळे दोई पारच्या उन्हात, कधी कोसावून आणि मायरचा रच मोळी, कधी कोसावून आणि मायरचा रच मोळी, लाजले काची राखते तिची उसवली चुळी, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे,
नाही पायात वाहना, गोटे चुनू चुनू लासे, असे कितीक लागले तिच्या जिनगिले खोसे. लेक भिवावानी होजो हात जोडले भिवाले, लेक भिवावानी होजो हात जोडले भिवाले. नाही घालत जोहार कोण्या देवाले बुवाले, नाही घालत जोहार कोण्या देवाले बुवाले. दोही पार चिन्याहारी मीठ मिरचीचा ठेचा, दोही पार चिन्याहारी मीठ मिरचीचा ठेचा. माय लढते तरी बी कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा, कसा जिनगीचा पेचा. आणि मग विदर्भातून आपण खानदेशात येतो ना, तिथं बहिणाईची कविता भेटते आपल्याला, बहिणाबाई चौधरींची. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं जीव झाडाले टांगला. ही खानदेशी बोली भाषा. त्याच्यात थोडंसं पुढे आलं शिरपूर धुळे लागतातच जाऊन आलो मी, काल शिरपूरला होतो मी. भाषा बदलते, भावना बदलत नाहीत. भाषा बदलते, भावना बदलत नाही. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस. दयता दयता माय दयन दयता, याद माहेरनी येस माहेरनी येस. गहू दळते बाजरी दळते, दळता दळता माय दळण दळता, याद माहेराची येते माहेराची येते. गहू दयस बाजरी दयस, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस वल्या खोबरानी खीर. येड्या मन घेरे धीर गाव कोस कोस दूर माय कोस कोस दूर. गहू दयस बाजरी दयस, बंधू पर शांत मना याद येस माय रोज, बंधू पर शांत मना याद येस माय रोज. त्यानं विमान होस माय काम न हलक वज माय काम न हलक वज. गहू दयस बाजरी दयस, माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती, माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती. काय काम न करू पण काम येस रसवंती, काम येस रसवंती. मायान माती मान काय फरक तो रास, मायान माती मान काय फरक तो रास. दोघे जन्मन संगती सुखमान मिळे घास, सुखमान मिळे घास. गहू दयस बाजरी दयस. भाषा बदलते, भावना बदलत नाही. दिल्लीचे मनोहर राणा म्हणतात की ए अंधेरे तेरा मुंह काला हो गया, ए अंधेरे तेरा मुंह काला हो गया, ए अंधेरे तेरा मुंह काला हो गया. माने आंखें खोली और उजाला हो गया, माने आंखें खोली और उजाला हो गया. भावना बदलत नाही. तिकडे वसई विरार मध्ये गेलो आपण ना, तिकडे पण बहिणीला आठवण येते ना. जरी ती शहरात राहत असली तरी ती लोकल पकडत असली तरी आठवण येते की नाही. सारा रा 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 रे माझे नकवा, सारा रा 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 रे माझे नकवा. रुपये 15 वसईचे बंदरा, योग्य रुपयाने मला बंदरा. नकवा वल्लव वल्लव बिगिन वल्लव तुझा होर का. श्रावण गेला आणि भदवा उंगवला, श्रावण गेला आणि भदवा उंगवला. बाई द्या मन महिन्याची रजा गो, बाई द्या मन महिन्याची रजा गो. कशाला दुये तुला महिन्याची रजा गो, कशाला दुये तुला महिन्याची रजा. माझ्या आईची याद मना परते, माझ्या आईची याद मना परते. आपल्या भाषेमध्ये पण आईची आठवण आहे. आमचा भैयाचा सुरेश मोहिते लिहितो ना, असाच बोरगावला यायचं होतं मला व्याख्यानमालेमध्ये. त्याचं पत्र आलं सुरेशचं. गुरव सर त्यांनी पत्र पाठवलं मला, म्हणले आमच्या कवितेला पण चाल लावा ना, आमचं सोनं करा ना.
सुरेशने कविता पाठवली होती. काय लिहिलं सुरेशने? काय सुंदर भाषा आपली, पण म्हणजे सासरवाडीचे म्हणून मी जास्त बोलतो असं नाही, खरंच भाषा चांगली आपली. तुम्ही म्हणाले काय कौतुक लावलं आहे सासरवाडीची भाषा असल्या कारणानं. ते पण एक कारण आहे. घरी जायचं आहे, घरी पुन्हा बायको आहेच, गावांचीच आहे, त्यामुळे वांदे नको व्हायला. एवढा दूर गेला मेला काहीच बोलला नाही माझ्याबद्दल, सांगा असं नको व्हायला ना. काय सुंदर आहे ना. साऱ्या भाकरी भाजून तवा उलटा केलेला नाही केल्याला. साऱ्या भाकरी भाजून तवा उलटा केल्याला, लुकू लुकू चांदण्यानं तवा भाळ झाल्याला, तवा भाळ झाल्याला, लुकू लुकू चांदण्यानं तवा आभाळ झाल्याला, तवा आभाळ झाल्याला. 7 जन्माची गरिबी माय ओढला गाडा, 7 जन्माची गरिबी माय ओढला गाडा. बारमाही पावसाचा माय अंगणात सडा, माय अंगणात सडा. दिस सरतील बाळा घरा लक्ष्मी येईल. काय कृषी संस्कृतीचे संकेत दिले सुरेशने. काय लिहिलंय? अप्रतिम लिहिलंय. असा तवा उलटा केला की तव्याला ते चांदणं लगडलेलं असायचं. आई म्हणायची ना, काय म्हणायचंय? घरात लक्ष्मी येईल, पैसा येईल, थांब जरा. दिस सरतील बाळा घरा लक्ष्मी येईल, दिस सरतील बाळा घरा लक्ष्मी येईल. तवा हसरा पाहून तुग भाकीत केल्याल, तवा हसरा पाहून तुग भाकीत केल्याल. अशी एक एक आई तुझी आठवण येते, अशी एक एक आई तुझी आठवण येते. आता गॅसच्या तव्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. आता गॅसच्या तव्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. सुरेश इकडे बोलतो, तिकडे किशोर कदम बोलतो. अवघड गणित जगण्याचे सोपे करीत जाय, अवघड गणित जगण्याचे सोपे करीत जाय. महामायचं कॉम्प्युटरशी देणं घेणं नाही. अवघड गणित जगण्याचे सोपे करीत जाय, महामायचं कॉम्प्युटरशी देणं घेणं नाही. जाड्या बेड्या जीन सारखी महामायची स्किन, जाड्या भरड्या जीन सारखी महामायची स्किन, जाड्या भरड्या जीन सारखी महामायची स्किन. जगण्याला नाही वापरलं पर यू डोंट माइंड. एकदा तिच्या कानावर गेला माझा नवीन अफेअर. या अफेअरला इंग्लिश मध्ये लफडं म्हणतात. एकदा तिच्या कानावर गेलं माझं नवीन अफेअर, एकदा तिच्या कानावर गेलं माझं नवीन अफेअर. ते म्हणले काय करते बया? तिच्या बोलण्यात फोर्स. मी म्हणालो डबल ग्रॅज्युएट कम्प्युटरचा कोर्स. एकदा तिच्या कानावर गेला माझं नवीन अफेअर. ते म्हणले काय करते बया? तिच्या बोलण्यात फोर्स. मी म्हणालो डबल ग्रॅज्युएट कम्प्युटरचा कोर्स. ती म्हणाली उद्या जाऊन विचार बयाला कम्प्युटर झुणका भाकर करता येते काय? ती म्हणली उद्या जाऊन विचार बयाला कम्प्युटरवर झुणका भाकर करता येते काय? अवघड गणित जगण्याचे सोपे करीच आहे. महामायचं कम्प्युटरशी देणं घेणं नाही. आपण खानदेशापर्यंत आलो तर मग मालेगाव लागतं, तिथे माझं गाव लागतं. मी आईवर लिहिला. चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. चिमण्या घर फोडून दाणे शोधायला निघाल्या आहेत. मोरांच्या पायानं रक्तपिती झाली आहे. आयुष्य ठिबकतंय सलाईन सारखं, आयुष्य ठिबकतंय सलाईन सारखं. काल एक बाप कामावरून निघालाय पायी, अजूनही घरी पोहोचलेला नाही. काल एक बाप कामावरून निघालाय पायी, अजूनही घरी पोहोचलेला नाही. या शहरातल्या श्वासाला दवाखान्याचा वास आहे. आई शपथ चिमण्यांनी आता गर्भ सांभाळायला हवा. आई शपथ चिमण्यांनी आता गर्भ सांभाळायला हवा. आईच्या संदर्भातली माझी रचना. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला. हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी. चूल पेटली पेटली, तू
तुझ्या नशिबी सदाची होळी कोण्या येड्या सटवाईन तुझं करम लिवाल तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती खूप सोसले तू आई मिळू मला नवी वाट खूप सोसले तू आई मिळू मला नवी वाट व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा तुझ्या मर्जीनं उगावा तुझ्या मर्जीनं उगावा. बोर झाला असेल तर टाळ्या वाजवा. मी असं म्हणालो बोर झाला असेल तर टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवल्या मला संकेत कळाले. मी 2 कविता म्हणून थांबणार आहे आता. चालेल ना. प्रत्येक ठिकाणी भाषा नावाची गोष्ट बदलत असते. वामनदादांनी रूपक 30 ठेवली. कविता लिहिली मायबापावर. काय सुंदर कविता आहे. दिस मावळत होता दिस मावळत होता सांज काजळत होती दिस मावळत होता सांज काजळत होती रामरायाच्या राहुळी ज्योत पाजळत होती दिस मावळत होता सीता शिनली भागली चूल पेटवीत होती सीता शिनली भागली चूल पेटवीत होती सीता शिनली भागली चूल पेटवीत होती काळ काजळलेली कोपी उजळत होती दिस मावळत होता घाई घाईन आईन एक भाजली भाकर 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 पिलक कलंडली होती माय विरघळत होती दिस मावळत होता घाम पुशीत पुशीत आत आला राम राया घाम पुशीत पुशीत आत आला राम राया घाम पुशीत पुशीत आत आला राम राया मुखी ताट वाढण्याची भाषा न कळत होती दिस मावळत होता सांज काजळत होती रामरायाच्या राहुळी ज्योत पाजळत होती ज्योत पाजळत होती ज्योत पाजळत होती. हजारोंच्या वर गाणी लिहिली वामनदादांनी. पण फक्त या कवितेमध्ये वामनदादाची छाप नाही आहे. सगळ्या कवितेमध्ये छाप आहे. तो वामन होई वारा घामाच्या सुखवी धारा लय बंधू माझा प्यारा ग साजणे या थुई 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 धारा हा शिवारा भिजवा सारा उगवा मोत्याचा चारा ग साजणे. वामनदादांनी फक्त आईच्या कवितेमध्ये स्वतःचं नाव गुंफलं नाही. हे वैशिष्ट्य आहे लिखाणाचं त्यांच्या. औरंगाबादला गेलो होतो. मराठवाडा सुरू होतो ना. भाषा बदलते. तिथे एक लेकरू आलं भेटायला. खरं तर ते हॉटेलवाले सोडतच नव्हते. त्याच्या पायात स्लीपर होती. आपल्याकडे नवीनच कल्चर सुरू झालं आता. मध्यंतरी रविवारी ऐकले ना न्यूज. आपले काही हिरो मराठीतले हिरोज स्लीपर घालून गेले हॉटेलमध्ये. एंट्री नाही म्हटले. स्लीपरवाल्याला एंट्री नाही. त्याला सोडत नव्हते.
ते इंटरकॉम नावाची गोष्ट, त्याच्यावर फोन आला रूममध्ये, हॉटेलच्या रूममध्ये, बोले तुम आपको मिलने कोई बंदा आया है, बोला भेजो अंदर, नहीं बोले नहीं भेज सकते स्लीपर है, बोला फिर मैं बाहेर जाकर तो अंदर नहीं आएगा. लोकमतचा वर्धापन दिवस होता. श्रीमंत लोक जास्त पैसे देतात, फ्लाईटनी जायचं फ्लाईटनी यायचं सगळं तिकीट, मोठ्या हॉटेलमध्ये व्यवस्था. बोला बच्चे को भेजो, मैं अगर बाहर गया तो फिर आप होगो. संत एकनाथ मंदिर में आएगा नहीं, फिर पूरा औरंगाबाद घुमेगा. म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. तो आला तिथे, पोऱ्याला सोडला आतमध्ये. देवानंद पवार म्हटलं काय करायलास? म्हणले दादा MA करायलो. म्हटलं कुठं करायलास? म्हणलं विद्यापीठात करायलो दादा. म्हटलं अजून काय करायलास? म्हणले सकाळच्याला MA करायलो दादा आणि रातच्याला बिअरबारमध्ये काम करायलो. म्हटलं का बिअरबारमध्ये? म्हणजे नादारी घरला पण पैसे धाडा लागतात ना दादा, आपल्याला काही ठेवायचे घरी काही पाठवायचे अशा पद्धतीने. म्हटलं मग देवा बिअरबारमध्ये लय आई मायच्या शिव्या खात असेल. हा दादा म्हणले रातभर शिव्या खातो, सकाळी मायच्या गोळ्या लिहितो. तुमची टाळी जर वाजली ती देवासाठी असेल. त्याच्या कवितेला मी चाल लावली आणि कोविडच्या सगळ्या कालखंडामध्ये आदरणीय गुरु सरांचा संस्कार आहे. त्या लेकराला 1 दिवसीय उपास मारणे आली. लोक त्याला पैसे पाठवत होते देवाला आणि सांगायचे प्रशांत दादाला सांगू नकोस. पण तो देवा एवढा प्रामाणिक पोरगा, तो सांगायचा दादा जालन्याच्या रामदादांनी 5,000 पाठवले, आता काही काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे. अख्ख्या कोविडमध्ये आपली माणसं, आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे, तो सांभाळतो. शब्दांवर प्रेम करतो, कवीवर प्रेम करतो, कवितेवर प्रेम करतो प्रचंड, आणि तो देतो. अडचणीच्या कालखंडामध्ये तो देतो. देवाला असं दिलं. देवाने काय लिहिलं देवाने? माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते. देवानंद पवार. माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिची फाट तिचा चोळी, तिचं फाटक लुगाड, त्या फाटक्या लुगड्याले किती 33 ठिकाण, समजा भारतामधले ते परांत वाटते. काय आपलं भारतीय संविधान हेच ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. आता खरं तर बदललंय ते. भारत माझा देश नाही, सारे भारतीय माझे बांधव नाही, माझ्या जातीचाच माझा भाऊ आहे, भारत माझा खाऊ आहे. तो खाऊन खाऊन संपणार आहे, पुन्हा नव्याने आपली जुंपणार आहे. तोपर्यंत दोस्तांनो माझीच मला तहान आहे. माझा भारत नाही, मीच महान आहे. माझा भारत नाही, मीच महान आहे. प्रतिज्ञा बदलत चालली, पण देवाने खूप सुंदर पद्धतीने समेवर आणले ते सगळे. साऱ्या भारतामधले ते परांत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते, तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. गरीब हा सेन्स फक्त गरीब नाही आहे, गरिबीचा अर्थ कनवाळू, कारुण्यमय आहे. आपल्याकडे श्रीमंती फार आहे, आपण गरीब नाही आहोत. तर तिचा चेहरा कसा आहे? भारतासारखा आहे. आपण भारतामध्ये राहणारे, इंडियामधले राहणारे लोक आपण बघतोय. बघितलं नाही दादा, इंडियामध्ये राहणारे लोक ते बीडमध्ये पण राहतात. हातात शस्त्र आले, त्यांच्या शस्त्राची क्रांती सुरू केली त्यांनी. काय नाव चाललंय सगळं पटलावर ना. नेवास्यालाच कार्यक्रम होता, नगरला कार्यक्रम होता. नेवास्याचे डॉक्टर आले होते. मी कविता म्हटल्या, ते डॉक्टर नंतर आले माझ्याकडे. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते म्हटले नका हो, एवढं ते रडवणाऱ्या कविता वगैरे नको, नाही तर लोक जे म्हटले ते प्रगती करणार नाहीत. मी काहीच बोललो नाही. माझ्या मनामध्ये होतं. मी जळगावला गेलो नादू महानोर दादाला भेटायला. तिथे भगवान देशमुख सर आले होते, प्राचार्य भगवान देशमुख. मी त्याचं दर्शन घेतलं. म्हटलं की भगवान दादा ह्या कविता म्हणतोय. तर एक डॉक्टर मला भेटले नेवास्याचे आणि ते म्हणाले की नका, म्हणजे सगळी इमोशनल कविता आहे, तुम्ही माणसांना फार मृदू करून टाकताय, असं करू नका तुम्ही. नाही म्हटले गरज आहे, तू कर. मराठवाड्यातलेच भगवान दादानं म्हटलं नाही गरज आहे, तू कर, तू थांबू नकोस म्हणले. डॉक्टरची नंतर बोलतो मी.
तेच डॉक्टर आता परवा मला भेटले, नगरलाच भेटले. कोपऱ्यामध्ये ह्याच कविता ऐकल्या, ते प्रचंड रडले. माझ्या जवळ आले, म्हटले ओळखलं का मला? मी ओळखलं नाही. डॉक्टरांची अशी मस्त दाढी राखली होती त्यांनी, आता मस्त दिसायला हँडसम आहे. म्हटलं डॉक्टर सॉरी, म्हटलं नाही ओळखलं. म्हटले मी तुम्हाला बोललो होतो 10 वर्षापूर्वी, पण मला माफ करा. म्हटलं काय झालं? मुलगा आणि मुलगी अमेरिकेला गेली. म्हटलं येतच नाही येते. तुमच्या कविता ऐकवल्या असताना आल्या असते म्हटलं. ते त्यांना बाप कळला असता, त्यांना आई कळली असते. 3 मजली म्हटले, 3 मजली दवाखाना आहे दादा, त्याचं काय करू सांगा मला. म्हटलं दादा मला माहीत होतं मी समेवर आहे, कारण की इतके कीर्तनकार, इतके महाराज, डोक महाराजांपासून तर आपल्या सगळ्या ज्ञानेश्वर वाबळे महाराजांपर्यंत म्हणतात ना माझ्या कविता. ते काय वेडे आहेत का? त्यांना काय वेगळं विजन नाही का? आहे ना त्यांना. ती गोष्ट लक्षात आली पाहिजे ना. बोलती आया बाया ग, बोलती आया बाया, माय बोलती आया बाया ग, बोलती आया बाया, काय बोलती आया बाया ग, बोलती आया बाया, नव्या लढाईच्या लढाया ग, माय बोलती आया बाया. लैला वाढले बुवान बाबा, राजकारणावरी गाताबा. लैला वाढले बुवान बाबा, राजकारणावरी गाताबा. भोंदूगिरीचा घेऊ बळी, ज्ञान विज्ञानी भरूया तळी. भोंदूगिरीचा घेऊया बळी, ज्ञान विज्ञानी भरूया तळी. जन्म जाणार नाही वाया ग, ग्रंथालयाचा हो पाया ग, बोलती आया बाया, बोलती आया बाया ग, बाई बोलती आया बाया. तिच्या कपायाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. ती करते थोर काम, तिचा गळतो या घाम. ती करते थोर काम, तिचा गळतो या घाम. तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते. नाही जायची गरज मला, काही गरज नाही. मला मारायचं नाही चिलडून मला तिकडे. माझी मायच घरामध्ये आहे, माझा बापच घरामध्ये आहे ना, तो विठ्ठल आहे, ती रुक्मिणी आहे ना. ही गोष्ट आली पाहिजे कवितेमधून, मग सगळं स्वच्छ होत जातं. इतक्या वेळ आपण मला ऐकून घेतलं, सहन केलं, आपल्या सहनशीलतेला सलाम करतो आणि समारोपाकडे जाऊया. चालेल ना? चला सगळे मिळून एक कविता म्हणूया आपण. म्हणूया ना? माय म्हणते बापरे, आपल्याला कविता म्हणायची, काहीच करायचं नाही आपल्याला. हां, त्या कवितेचा अर्थ, त्या गाण्याचं नाव आहे डीजे जोरात वाजव तुला आईची शपथ आहे. म्हणूया नको? मग माहिती आहे म्हणूया आपण. ते आपल्या आईचा खूप सन्मान केला त्या गाण्याने, खूप नाचलो आपण, रस्त्यावर नाचलो खूप. काय सन्मान केला आपल्या माईचा, शांताबाई. म्हणूया माझ्या माया एवढ्या सजगे, माझे बाप एवढे सजगे, त्यांना कळून चुकलं आहे. भिकार गोष्ट आहे. डीजे जोरात वाजवतो आईची शपथ. आईची शपथ त्या डीजे साठी. आणि कोणाची शपथ? तुझ्या आईची. त्याच्या आईची नाही, माझ्या आईची शपथ आहे असं म्हटलं असतं आपण मान्य केलं असं चालेल. पण डीजे जोरात वाजव तुला आईची शपथ आहे, तुझ्या आईची शपथ आहे. आणि ते तुझ्या आईची ते बोलताना सुद्धा शिवीसारखं म्हटलं आहे. शांताबाई नावाचं गाणं आलं. माझ्या शांता आत्या, शांता मावशी, शांता काकू, शांता माय ही घरातून बाहेर पडली की त्या चौकामध्ये टोळकं उभं राहायचं. पण दादा टोळकं फक्त उभं न राहायचं, ते चिडवायचे. का त्यांना माहीत होतं या बाईचं नाव शांताबाई, त्यामुळे शांताबाई ती बिचारी रडत रडत घरी यायची. असं नको आहे आपल्याला. अशी कविता म्हणून आपण सगळे सभागृहामधून एक आवाज देऊया. मी एक ओळ म्हणतो, माझ्या मागून तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं. मला माहिती भूका लागल्या आहेत, घरी जाऊन जेवायचंच आहे आपल्याला. म्हणू एक ओळ. मभा चव्हाण नावाची कवी म्हणतात, आई कुणाची असो. इकडे आवाजच नाही आहे. आई कुणाची असो, तिचा सन्मान करावा. आई कुणाची असो,
तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा, प्रेमाचा गर अमृत सागर, प्रेमाचा गर अमृत सागर, धरा भार भार माय माझी, माय माझी, माय माझी, कन्या घुगऱ्यात घालविला काळ, चुलीतला जाळ माय माझी, माय माझी, माय माझी, असो कुणी वैरी गोड तिची वाणी. किती समृद्धीमध्ये आपलं बालपण गेलंय ना. कोणाच्या घरात जेवलं आपल्या आईला कळायचं नाही, आहे की ना. आता परवा घरातली भाजी संपली दादा, सईच्या हातात वाटी दिली मी, म्हटलं बाजूला मावशी राहतात ना, त्यांच्याकडून वाटीभर भाजी घेऊन ये. म्हणजे बाजूला मावशी नाही राहत. म्हटलं कोण राहतं? आंटी राहतात. आपला रस्ता चुकला असेल, मग इकडे जा, इकडे मावशी राहते ना. म्हटलं नाही बाबा, इकडे पण मावशी नाही राहत, इकडे पण आंटी राहतात. म्हटलं वर जा, मग कोणीतरी मावशी असेल ना. म्हटलं माझ्या आईला कळायचं नाही मी कोणत्या मावशीकडे जेवलो. भोसलेच्या चाळीमध्ये इतक्या मावशी होत्या मला, ते कोणत्या मावशीकडे जेवलो आईला पण कळायचं नाही. आणि बिंदास जेवायचो आम्ही ना. जा म्हटलं. सई वैतागली माझ्यावर, परत ते वाटी मारून नाही पिटली मला. म्हणजे बाबा एवढे मोठे तुम्ही प्राध्यापक आहात, आणि म्हटलं एवढे कवी वगैरे आहात, तुम्ही का भाजी मागता, भीक मागता का? म्हटलं भीक नाही बेटा, आपल्या त्या घरातली भाजी आपल्या घरात आली, आपल्या घरातली भाकरी तिकडे जाईल ना, हा व्यवहार आहे. आमच्याकडे वानोळा यायचा. म्हटलं ते नाही गेली, नाही गेली. म्हटलं नाही बाबा मी नाही जाणार, जायचं तुम्हाला जा. टिफिन आले ना लेकरांच्या हातामध्ये. माझ्या काळात डबे होते, त्या बापांच्या कालखंडामध्ये डबे पण नव्हते. जुनं फडकं होतं, धुडकं होतं आजोबाचं. हा, चटणी भाकरी आणि काय म्हणजे रेसिपी काय अप्रतिम ना. कुठे पण सलाचे तर बटाट्याची भाजी, मटकीची भाजी, त्याच्या पलीकडचं तिसरं जगच नाही आपल्याला, आहे का ना. त्याचा डबा असायचा ना आपला. कालखंड बदलत चाललाय, माणसं बदलायला लागली, सगळं बदलत चाललंय. किती सुंदर पद्धतीने सगळं मांडलेलं असायचं, तेच आता विस्कटलं की काय असं वाटायला लागलं आपल्याला. इकडे सुरुवात नाही झाली ना अजून ती. होऊ नका देऊ, अंट्या होऊ नका. आपल्याकडे फार लवकर ते झालंच. पुढे बोलतोच मी तुमच्याशी ते सगळं, आहे ना. पुढची ओळ बनवूया आपण. कन्या घुगऱ्यात घालविला काळ, चुलीतला जाळ माय माझी, माय माझी, माय माझी, असो कुणी वैरी गोड तिची वाणी, असो कुणी वैरी गोड तिची वाणी, शहाळ्याचे पाणी माय माझी, माय माझी, माय माझी, मम्मी माझी, मॉम माझी, मदर मेरी, आई माझी, बाई माझी, बाई माझी, बा माझी. तिला कोणत्याही भाषेमध्ये बोललं ना
तिच्या ममतेचा ओलावा कमी होत नाही, कधीच कमी होणार नाही आहे. करूया समारोप. सासरवाडीत आलोय ना, घरी निरोप गेला तरी वाईट होतं. नाही मग बायको म्हणते ती कोण यासाठी अंगातून जात नाही. 2 कवितांनी समारोप करू. 1 महिना कविता, प्रेमाची कविता, मला माफ करा म्हणजे गाणं आहे ते खरं तर. कोमल पाटोळे पासून तर बँडवर कधी कविता वाजत नव्हत्या. आपले समीक्षक फार घाबरायचे, ते म्हणायचे नाही पुस्तकातच कविता शोभते. आम्ही म्हटलं नाही, बँडवर पण शोभते. ढगाला लागली कळल वाजतं तर आपलं का नाही वाजायला पाहिजे ना बँडवर आपली पण कविता वाजली पाहिजे. गरिबांची पोटं भरली पाहिजे आपल्या कवितेने. कोमल पाटोळे जागरणात गात आहेत, साजन बेंद्रे तमाशात गात आहेत, रघुवीर खेडकर गात आहेत. ही सगळी माझी भावंड आहे. खरं तर त्यांनी गायले पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजे. ती कविता तुमच्या पुढे ठेवतो. त्याच्या आधी एक तुकडा असा आहे, सगळे कॉलेजला गेले होते ना, कॉलेजला होतात ना, मग ही कविता तुमची माझी नाही आहे. मी लिहून उगाच बदनाम आहे. की ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची. कृपया कार्यक्रम संपल्यावर विचारायचं नाही वो कोण थी. लई त्रास होतो दादा, मग आता जास्त त्रास होतो. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र ते हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. आली वर्गात बसली खरी, पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे, डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. स्वप्नील तुझ्यासाठी काय साऊंड लावलाय, एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीसाठी. लाल डोळे, डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली कहाणी सच काही गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं, माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता, नातं नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणींना बोलायची, त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेमने तर सगळं सांगून टाकावं, मन कशाला झाकावं. बोलली केविलवाणी, डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत परत लोकल धरते. घरी जाते, आरशात बघते, मला मी दिसतोस तू. मी स्वतःला बघू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग अथवा सांगू नकोस. नजरेसमोर असं तर जत्रेसारखा पांगू नकोस. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळसणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंब भिजले 2 वेडे. हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या, पाऊस थांबला. तिच्या डोळ्यातल्या पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशिरून जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली दिसेनाशी झाली. ढग आले पुन्हा भरून. तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात. क्या बात आहे. कोणी गेलं हे? कवी कोण आहेत? धगधगत्या आगीत अजूनही मी टिकून आहे. धगधगत्या आगीत अजूनही मी टिकून आहे. जाळणं मला जमलं नाही. जाळावं मात्र शिकलो आहे. जाळावं मात्र शिकलो आहे. लव यू. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. दादाची परमेश्वर हे माझं नाही आहे, दादाच आहे. वहिनी आल्यात का? एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. राघू एकला राहीन. याद मैनेची येईन. राघू एकला राहीन. याद मैनेची येईन. 2 दिवसाची
रागू दुरण महिना दूर आठवणींची भयान रात ही भयान रात अशी भयान रात तुझ्या नावाचं गोंधन हातावरी ग मिरवीन तुझ्या नावाचं गोंधन हातावरी ग मिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन तुझ्या नावाचं गोंधन हातावरी ग मिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. सिनेमाचा आपल्यावर फार प्रभाव आहे. ते तू हे मेरी किरण नावाचं गाणं आलं की नाही, पण त्याने समजूनच नाही घेतलं तिच्या मनात काय. तो मागच लागला ना येड्यासारखा. भर चौकामध्ये अमृता देशपांडे नावाची माझी भगिनी मारली गेली एकतर्फी प्रेमातून. काय बिचारीचा गुन्हा होता. अमृता मारली गेली ना. प्रेम असं नसतं. काहीतरी त्या सिनेमातून एक डायलॉग आला की तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. अरे बेकार होता तुझ्या बाबाची पेड नाही का. इस्टेट आहे, जागीरदारी आहे. कुसुमाग्रजाने खूप सुंदर लिहून ठेवलंय ना. पुरे झाले सूर्यचंद्र, पुऱ्या झाल्या ताऱ्या, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्दाने केमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल चुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेमने अक्षरांच्या भावतुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. प्रेम इतकं निरागस असायला पाहिजे. मी महाविद्यालयात शिकवतो. खूप लेखी आहेत मला. 700-800 लेखीत मला हात धरून मला घेऊन जातात लेक्चरला. चला सर तुम्ही लेक्चरला आज आले पाहिजे. त्या लेखींचा बळी जाता कामा नये. खूप माझ्या बहिणी ज्या त्यांचे चेहरे जाळले गेले. वरात येता दारी महिना जीव हाती तिळ तुटेल ग. जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल ग. कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल. तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल. तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल. मैने पोरी सुखान नान धन्याची नाती प्रेमान साथ. आसवांना बांधून बांध सजन संगे गोडीन नान. पोरी सुखान नान अग गोडीन नान. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन. भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन. भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन. राघू एकला गाईन. राघू एकला गाईन. तुमच्या सुशिक्षितेला सलाम करतो. एवढं सोचलं तुम्ही सगळ्यांनी. समारोपाची कविता तुमच्या पुढे ठेवतो. चाळीमध्ये असताना आई गोधडी शिवायची. ते गोधडी शिवायचे पण पैसे मिळायचे ना. त्या निकम मावशीसोबत, पाटील मावशीसोबत, मराठी मावशीसोबत त्यांचं बोलणं चाललेलं असायचं. ते सगळं सुखदुःखाचंच असायचं. जेव्हा मला पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा मला हे कळलं नव्हतं मी कविता अशी का लिहिली आहे. नंतर मला कळलं दादा ही कविता मी का लिहिली अशी. जीन फाटत या, जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर. हे सोसलंय आपण. सगळ्या गावागावांमध्ये पाणी होतं. कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून. बोरी बाभळीच्या होती बागाग. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा.
इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ, होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ, सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. आणि तासगावमध्ये एवढी घरं झालीत माझी आता, मला फिकीर नाही आता तासगावला कधी कुठे पण उतरलो ना, मला कुठे पण भाजी भाकरी मिळेल ना खायला. माझं घावन मायाळू गाव, माझं घावन मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा, कष्टानं लिपाव्या भेगा. थांबतो. धन्यवाद सर. कार्यक्रम एका विशिष्ट उंचीला गेल्यानंतर पुन्हा एकदा आभार मानून मी त्याच्यामध्ये ब्रह्मनिरास आपला करणार नाही, पण खूप सुंदर असं सरांनी काव्य गायन केलं. सभागृहात फक्त ओली चिंब डोळे आणि संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध करून टाकलं. आणि आत्ताच सरांनी सांगितले की सर तासगावचे जावळे म्हणजे गव्हाण ही त्यांचे सासरवडे आहे, पण घरी गेल्यानंतर आवर्जून वैदींना म्हणजे ताईंना सांगा की मी तुझ्या माहेरच्या लोकांना रडवून आलोय. म्हणजे आमचा बदला एक ताईच घेईल तुमच्या. धन्यवाद सर. खूप सुंदर असं आपण गायन केलं, कविता आपल्या सादर केल्या आणि एक चांगली पर्वणी आपल्याला आज या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं ऐकायला मिळाली. उद्या याच सभागृहामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागातले प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांचा शिवरायांचा महाराष्ट्र धर्म हे व्याख्यान होणार आहे. आणि त्यानंतर गुरुवारी म्हणजे चौथ्या दिवशी चौथे पुष्प गुंफण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार नांदेडच्या श्रीमती सूर्यकांताताई पाटील या चौथ्या दिवशी चौथं पुष्प गुंफण्यासाठी इथे येणार आहेत. त्यांचा विषय असणार आहे आठवणीतले आबा, म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राचा राजकारणातला एक सुसंस्कृत चेहरा आदरणीय आबा. हे 4 पुष्प या व्याख्यानमालेमध्ये होणार आहेत. आजच्या या दुसऱ्या पुष्पासाठी आपण निमंत्रित केलेले आदरणीय कवी प्राध्यापक प्रशांत मोरे सर हे आवर्जून इथे उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल संयोजकांच्या वतीने मी सरांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर बाबाराव गुरव सर, प्राध्यापक डी. माने सर, प्राध्यापक MB पवार सर हेही आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्याचबरोबर तमाम तासगावकर आणि तासगाव शहरातल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे तुम्ही जे भरभरून आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल आणि याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं मी आभार मानतो आणि आजचा हे दुसरं पुष्प संपलं म्हणून जाहीर करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.